हाँ ये सीट किसके लिए है? मेरे लिए। गाड़ी तो भाई भारी गाड़ी है भाई, एक नंबर गाड़ी है भाई, अभी क्या बोलूँ मैं। देखना भी कैसा लगता है बाकियों को भी, हमारे दोस्त जो आने वाले हैं अभी। अजून पब्लिक येणार आहे. हाँ कुछ लोग आने वाले हैं. पब्लिक आली की अजून रिॲक्शन घेऊ. अरे अर्धे निघून गेले रे, मगाशी केलं नाही मी कॅप्चर. बडबड करते तेवढं दिसला पाहिजे. बडबड करते तेवढं दिसला पाहिजे. यस. तो सकाळी व्लॉग स्टार्ट केलेला आपण, पाऊस खूप आला, आपण ब्लॉग तिथेच थांबवला भाई. आत्ता पाऊस गेला आहे, थोडं क्लायमेट क्लिअर झालं आहे, घरी जायचं टाईम आहे, पण असं वाटतं की परत येईल पाऊस, कल्टी मारायला लागेल फटाफट. सो ती लोक आल्यावरती परत रिॲक्शन बघू आणि मग त्याच्यानंतर निघू आपण. अपनी गैंग आ गई है, अपनी गैंग आ गई है. अरे डीएन मैम भी है भाई, संभाल के. देखनी नहीं है देखो, जाऊँ मैं. हाँ अभी धोई ना भाई. रिएक्शन. अभी से रिकॉर्ड किया तूने? यस. अभी से रिकॉर्ड कर रहा था, अभी से की. मैम को रिकॉर्ड करूँ, मैम को क्या रिकॉर्ड करूँ. हेलो. ये हमारे लिए नहीं है इसका पिछवाड़ा. इसका हमारे लिए नहीं है ना. नंबर क्या है? गाड़ी बनना है मुझे. गाड़ी बोलते तुला की नको बसू गाडी. असं गाडीचा मालक बोलू दे फक्त. भाईचारा ऑन टॉप. गाडीचा मालक बोलू. समजलं, मला पोचलं. एक मिनट ये सीट किसके लिए है? मेरे लिए. तू बैठा सकते है इसमें, तू जा. तेरा बोचे से बैठेगा तो जा. जिसको बैठना है वो बैठ सकती है, जिसको बैठना है वो बैठ सकता है. ठीक है. जब तुझे जब सकती है तो कि वाला अरे मस्त चमका के रखा है. जा बैठ, एक राउंड ले. वो चमका रहा है, वो गंदी हो रही है. वो चमका रहा है, वो गंदी हो रही है. सुबह 6 बजे उठ के गाड़ी धोया मैं. उसको एक राउंड दे रहा. उसको चलाने नहीं आता, अरे मतलब इसके पीछे भी टक तो उसको घर लेके जा रहा हूँ अभी मैं. जा रहे हो. इसके साथ हाँ बड़े लोग बड़े शौक. रैपिडो दादा चला. ओटीपी क्या है? ओटीपी ओटीपी दो उसको पहले. ओटीपी 1. अच्छी बात है. आप अपने मोटी कॉन्ग्रेचुलेशन भी नहीं बोली रे. ऐसे बोलने की बात होती है. तो वो सास तुझे होता है इतना. बाय मैम. यू जॉर्ज वॉशिंग्टन. चले भाई. राम राम. अरे अभी तो वो बैठेगा कहाँ पे? राहतो जागा. मला बघायचं ते कसं बसतं. टास्क देतात तुला, सांग. ए वेयर इज योर ऑटो मैन? हमारी जिंदगी उसी में जाएगी ऐसा लग रहा है. इझी पीजी. खूप जागा आहे, खूप जागा आहे. बसणार आहे कोण? बस झाली त्यांची गाडी, संपली त्याची गाडी. बेटर लक नेक्स्ट टाइम. रडू नको बाळा. बाय गाईज, बाय बाय. मला नाही कोणाकडे. बाय जॉर्ज वॉशिंग्टन. आता बोला, आता जाऊ. अर्धी बाहेर आली होती. बाय जॉर्ज वॉशिंग्टन. गेला गेला.
सो लेट्स गो गाईस, लेट्स गो होम. सकाळी व्लॉग रेकॉर्ड नाही करता आला, संध्याकाळचा रेकॉर्ड करू आपण मस्त. पार्टी मिलिंद बसलाय, सो राईड सेफ करू आपण, सेफ. नो रॅश, नो रॅश. भावाचं लग्न ठरलंय. हा. माझा आवाज कॅप्चर नाही होत असेल ना? तुझा नाही होणार. रॅश नाही चालवायचे आपण, एकदम चिलमध्ये चालू. सो गाईज मिलिंद पार्टी बसला आहे. तसं थोडंशी हायपर राईड करून त्याचं रिॲक्शन घेऊया, बघूया काय रिॲक्ट करतं आहे. मध्ये मध्ये ना असं पॅच भेटले ना फ्री, थोडं हायपर राईड करू आणि त्याचं ना रिॲक्शन घेऊ. त्याला कसं वाटतंय, पार्टी बसून काय वाटतं त्याला आज आपल्या. पण ट्रॅफिक काय सुटतच नाही, आणि ट्रॅफिकमध्ये मी जास्त कटिंग नाही करणार, बिकॉज गाडी आपली नवीन आहे पूर्ण. 10 दिवस झाले आज. आणि सेकंड थिंग इज की अजून तेवढा पण कॉन्फिडन्स किंवा अंदाज नाही आलेला बाईकचा या. स्टिल ओ बसवाले काय साईड देणार नाहीत भाई. हां हां, अरे भाई घाटकोपर, टू साइड्स ऑफ घाटकोपर भाई, खरंच. मी इंटरव्ह्यूला आलेलो ना, इंटरव्ह्यू द्यायला आलेलो ना, तेव्हा मित्राची बाईक घेऊन आलेलो रे. तेव्हा एक सुपर बाईकवाला होता, जिक्सर होती यार, एक नंबर होती गाडी. पण एकदम ना नल्ला, माहिती आहे का, गाडी चालवण्याचं हे नाही काय नाही. आणि इथं येऊन ना असं कट मारत मारत स्कूटीवाल्यावर ठोकला का, तो असा साईडला उभा आहे, हा येऊन साईडने ठोकला आणि त्या स्कूटीवाल्याला मारला उलटं, माहिती आहे का, त्याने पैसा आहे म्हणून. माझं असं म्हणणं झालेलं की भाई उतरून मारावं त्याला. हे सिग्नल एकतर लवकर खुलत नाही, 100 120 सेकंडचे सिग्नल आहेत, 2 2 3 मिनटाचे. सो गाईज आता हायवे भेटला आपल्याला, आणि हायवेवरती थोडा पेस मेंटेन करू. सो लेट्स गो. सो आपली बाईक नवीन आहे अजून, आत्ताच्या 350 किलोमीटर झालेत. सो मग मी जास्त रॅश नाही चालू शकत आणि जास्त पळवू पण नाही शकत, नाही तर मी खूप मजा घेतली असती मिलिंदची. सो क्लाउड्स भारी दिसतात आज, क्लायमेट भारी दिसतं. सो मिलिंदला माझा आवाज जात नसणार आहे, बिकॉज हेल्मेट आपला खूप एअर टाईट आहे. सो यस.
पळतो आडवा हात काढलेला दिला. स्प्लेंडर. सस्पेन्शन बसायची खुर्ची घेऊन निघाला. काय संडासला बसायची खुर्ची घेऊन निघालाय कोण? तो माणूस. अच्छा. मध्ये आला तर त्यालाच लागलं. पुढं जाम आहे रे. हो ना. सिग्नल लागलाय पण पुढं तरी जाऊ थोडं. मला सस्पेन्शन कसं भारी आहेत ना, झटके नाही लागत ना अजिबात. कॅमेरा समोर बोल. झटके बिटके लागतात. बंद आहे ना. चालू आहे भाई. अजिबात नाही लागत. एकदम क्लोजअप घेतला तर माझी ब्युटी स्पॉट होईल. बोलतो ब्युटी स्पॉट होईल. क्लायमेट भारी झालाय भाई. हे काय? हे पहिल्यांदा बघतोय मी. तू बघितलं याच्या पहिले? मी सांगितल्यानंतर लावलं. हे तुला खालून घ्यायचं की वरतून घेऊ सोडायला? मला कुठे तो बस स्टॉप आहे ना, कुठलं? आता इथून आपण खाली उतरणार ना, हां बरोबर त्या बस स्टॉप इकडे सोड. ठीक आहे. खालून खूप ट्रॅफिक भेटत आपल्याला. हां ठीक आहे. ती माझी रील. मला बोललं ना, असं पकडलं असतं जरा. उडली रे गाडी. जर्क होता खूप मोठा. पकडलं नसतं ना, मी रील पाठवला की मग झाला. इंशाल्लाह भाईजान, मेरी तो डेस्टिनेशन आ गई मेरा. सो मिलिंदला ड्रॉप करू. ड्रॉप करतो सर. मिलिंदला ड्रॉप करू आणि मिलिंदचा रिॲक्शन घेऊ. भाईजान इधर ही रुको, आपको ज़्यादा तकलीफ नहीं होनी चाहिए. चलो. कसं होतं? एक नंबर. मजा आली. आनंदाश्रू आले. डोळ्यातनं पाणी आले त्याच्या पाठी बसून बसून. चले बाय बाय. सो बाईकचा आवाज किती येतो आहे काय माहिती, बिकॉज माईकची सेटिंग मी -10 वरती केलं आहे. माईकचा गेन सेटिंग. सो माझा आवाज क्लिअर येण्यासाठी. सो बाईकचा किती क्लिअर होतो आहे कसा येतं आय डोंट नो. चेक करावं लागेल आता. बिकॉज हा फर्स्ट असा ऑफिशियली असं बोलू शकतो की फर्स्ट ब्लॉग आहे ज्याच्यामध्ये मी प्रॉपरली रेकॉर्ड करतो. बिकॉज ह्याच्या पहिल्याचे ब्लॉग मी फक्त असंच थोडंफार कंटेंट म्हणून, नॉट कंटेंट पण असंच जे फिरणं वगैरे होतं ते कॅप्चर करत होतं. सो आता प्रॉपर ब्लॉगिंग ट्राय करू आपण. त्याच्यासाठी एवढा आपण खर्च केला आहे बाईकवरती, हेल्मेट वगैरे, गिअर्सवरती. ग्लव्ज मला घ्यायचे आहेत. ग्लव्ज मी घेईन लवकरात लवकर. बाकी बाईकला गार्ड्स लावायचे आहेत, क्रॅश गार्ड्स. मिरर अपग्रेड करायचे आहेत आपल्याला. साडी गार्ड आपण काढलं आहे काल नाही, परवा काढलं आपण साडी गार्ड काढून आपण काढून ठेवलं आहे. एकदा तुम्हाला लुक पाहिजे तर दाखवतो.
जेव्हा आपण घरी पोचू ना तेव्हा मी जरा तुम्हाला लुक दाखवतो. आणि बाहेर जो पाठचा व्ह्यू आहे ना, एक सेकंड, पाठचा व्ह्यू आहे, हा जो लुक दिसतोय मस्त लुक आहे, मस्त व्ह्यू आहे. सकाळी पाऊस पडला, ब्लॉगिंग करायला भेटली नाही, सो मला वाटलं की आत्ता पण तीच हालत होणार आहे, बट नाही, चांगला व्ह्यू भेटला. पाऊस पण नाही, रस्ते सुखे आहेत. सो यस, रोडचा प्रॉपर जो व्ह्यू येतोय. बाय द वे रात्रीचा मस्त शूट होतं आहे ॲक्च्युली कॅमेऱ्यामध्ये. बिकॉज काल परवा मी असंच एक रँडम शूट करायला, माईक टेस्ट करायला गेलेलो, तेव्हा मी चेक केलं. ॲक्च्युली माईक टेस्ट नाही, नंबर प्लेट चेंज करायला गेलेलो आपण बाईकची. तर मी तेव्हा असंच रँडम म्हणून एक तो छोटा व्हिडिओ काढला, एक 5 मिनिटाचा 6 मिनिटाचा व्हिडिओ असेल तो. बाईकची नंबर प्लेट लावायला पण शोरूमला गेलेलो. सो तेव्हा मी बघितलं की पाम बीचवरती जेव्हा मी चालत होतो ना, खूप भारी व्ह्यू होता, खूप भारी. सो बाईकचा जो साऊंड आहे ना भारी येतो आहे, पण माईक तुम्हाला किती ऐकू येतो आहे, माईकमध्ये किती कॅप्चर होतं आहे ते नाही माहिती. पण जर तसा विचार केला तर स्पीड 400 सारखा सिमिलर काइंड ऑफ साऊंड येतो आहे, सिमिलर काइंड ऑफ साऊंड. मी असं नाही म्हणलं की स्पीड 400चा साऊंड येतो आहे, बट काइंड ऑफ सिमिलर साऊंड येतं बाईकचा. सो आता आपल्याकडे आय थिंक 2-3 ब्लॉग्स आहेत आपल्याकडे अपलोड करायला. सो मला एडिट करावं लागेल आता, त्याच्यावरती काम करायचं. मला एडिटिंगवरती लक्ष द्यायचं आहे प्रॉपर, आणि एडिटिंग करून ब्लॉग्स अपलोड करायचे आहेत. सो आणि उद्या पण आपण चाललो ट्रॅव्हल करायला, उद्या पण ब्लॉग काढू आपण. उद्या ट्राय करेन बाईकचा थोडा रिव्ह्यू वगैरे. आत्तापर्यंतचा जो मला जो 400-500 किलोमीटरचा जो ऑनेस्ट रिव्ह्यू आहे तो दाखवेन मी. आणि हां, बाईकची फर्स्ट सर्विस पण आहे 500 किलोमीटर्सवर. सो उद्याची राईड झाल्यानंतर आपले 500 किलोमीटर ऑलमोस्ट आय थिंक कंप्लीट होती आपली 500 किलोमीटर्स. सर्विस पण करायची आहे बाईकची, फर्स्ट सर्विस. त्याच्यानंतर मग ती फर्स्ट सर्विस मी दाखवेन तुम्हाला कशी झाली, काय झाली, किती खर्च झाला फर्स्ट सर्विसमध्ये, बाईकला ॲक्च्युअलमध्ये किती खर्च येतो आहे. बिकॉज बाईक घेणं सोपं आहे, पण बाईक पाळणं, सांभाळणं थोडं अवघड. सो तो एक कन्सर्न आहे, तो मी क्लिअर करेन की काय खर्च होतो, किती खर्च होतं, सर्विस कॉस्ट, आणि कशी सर्विस आहे हॉन्डाची बेसिकली ते पण सांगेन. हे बम्प जाणवून नाही आहेत भाई. सस्पेन्शन वर्क्स सो वेल. सो माझा दादा वगैरे आहेत ते बोलतात की हा एक्स्ट्रीमचा सस्पेन्शन भारी. हा एक्स्ट्रीमचा सस्पेन्शन आहे, सॉफ्ट आहे खूप, बट ह्याचा हा जो मल्टीटास्किंग करतो ना, कंप्रेशन आणि रिबाउंडचा हा सस्पेन्शन, तो भारी आहे. थोडा स्टिफ आहे, बट हाय स्पीडवरती खूप स्टेबल आहे. जसा आता हा बंप होता, हाय स्पीडवरती खूप स्टेबली काम करतो हा सस्पेन्शन. पोचत आला होता आपण, ऑलमोस्ट हायवे एक्झिट घेऊ आता. सो इथून लेफ्ट घ्यायचं आपल्याला आणि आपण आपल्या डेस्टिनेशनला पोचू. सानपाडाचा एक्झिट आहे, सानपाडाचा एक्झिट घेऊ आपण आणि घरी जाऊ. घरी जाऊन थोडा रिलॅक्स वगैरे करू.
काय कामं असतील तर ते निपटवू. जिमला जायला ट्राय करू, जिमला जाऊ. जिम स्किप होते बऱ्यापैकी, नाही तर मग एडिटिंगला बसेन मी, ब्लॉग एडिट करून घेईन, पेंडिंगला पडलं आहे. सो दॅट इज फॉर इट. हा ॲक्च्युली माईक टेस्टिंगसाठी व्लॉग केला होता आणि एक आज पहिल्यांदा बाईक घेऊन गेलेलो ऑफिसला, जसं पब्लिकचं जरा रिॲक्शन पण घ्यायचा होता, कॅप्चर करायचा होता, म्हणून हा ब्लॉग बनवला. सो फक्त तेवढा बनवून मजा नसते आली, म्हणून मग मी थोडी राईडचा पण बनवला. सो आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. बाय बाय, सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग.